नमस्कार मित्रांनो, मी हा व्हिडिओ खास आपल्या गावातल्या युवकांसाठी बनवत आहे. आपल्या गावातल्या काही युवकांवर म्हणजे युवकांचं बनसोडे साहेबांमुळं चांगलं झालेलं आहे. काहींना शारदा कन्स्ट्रक्शनमध्ये काहींचं चांगलं झालेलं आहे. शारदा कन्स्ट्रक्शनमध्ये काम मिळाल्याने किंवा शारदा कन्स्ट्रक्शनने जमीन वापरून मोबदला दिल्यामुळे त्यांना आपल्या गावातल्या बऱ्याच जणांना चांगले दिवस आले. आणि बाकीच्या काही जणांना सोलार प्रोजेक्टमुळेही बऱ्याच जणांना चांगले दिवस आलेले आहेत. तसंच अजून बरेच जण स्वतःच्या मेहनतीने पुढे जात आहेत. सर्वांचं धन्यवाद आहे. सर्वांचं मी इथं कौतुक करतो. इतर गावामध्ये आपण परिस्थिती पाहिली तर बहुतांश तरुण हे व्यसनाधीन असतात आणि त्यांचं म्हणजे गुटखा सुपारी पलीकडे आयुष्य नसतं. तसं आपल्या गावाचं मला दिसत नाही. आपल्या गावातील तरुण होतकरू आहेत. माझ्याकडेही सर्वांसाठी एक चांगला पर्याय आहे. मी वेस्टेजचं काम करतोय मिळालेल्या वेळेमध्ये. तेव्हा आपण माझ्याशी जोडले जाऊ शकता. वेस्टेजचे सर्व प्रोडक्ट चांगले आहेत आणि ही एक नेटवर्क मार्केटिंग कंपनी आहे मित्रांनो. 20 वर्षापासून कंपनी आहे. त्यामुळे इथे कसलाही धोका नाही आणि कसलाही गैरसमज करून घेऊ नये. खूप कमी किमतीला आपण जे बाहेरून पेस्ट साबण घेतो ते आपल्या कंपनीचे जर घेतलात तर क्वालिटीही मिळेल आणि आपल्याला आपली टीम वाढल्यानंतर आपलं इन्कमही वाढेल. मी पाहतोय की तसंच मित्रांनो आपल्या आजूबाजूच्या भागामध्ये आजही प्रायव्हेट क्षेत्रामध्ये लोकांना तितकी पगार देण्यात येत नाही. खूप कमी पगारीमध्ये 8-8, 10-10 तास काम करतात आणि या सर्वांसाठीही मी सांगू शकेन की वेस्टेज हा एक चांगला मार्ग आहे. आपण सर्व मिळून आपली टीम वाढवूया आणि जशी जशी टीम वाढेल तसं आपल्याला कंपनीचे सर्व फायदे मिळत जातील. रिवॉर्ड मिळत जातील. कार फंड, हाऊस फंड, ट्रॅव्हल फंड मिळत जाईल आणि आपला स्वतःचा तर विकास होईलच, पण त्यासोबत आपल्या ओळखीच्या लोकांचा, अनोळखीच्या लोकांचा, आपल्या परिचयाच्या लोकांचा सुद्धा विकास होत जाईल. मी प्रयत्न करत आहे. आपल्यातील बऱ्याच जणांनी मला माझ्या या प्रयत्नाला साथ द्यावी. अजून परत असाच एखादा व्हिडिओ बनवेन आपल्या सर्वांसाठी. सध्या घोणसीमध्ये शिवजयंतीचं वातावरण आहे. खूप छान तयारी करत आहेत. सर्व शिवजयंती समितीच्या मावळ्यांचं अभिनंदन आहे आणि खरंच त्यांनी एक आदर्श निर्माण केलेला आहे. हळूहळू सध्या एवढंच बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो. म्हणजे तसं भाषण वगैरे काही नाही, सहज व्यक्त झालो आपल्यासमोर. धन्यवाद.